बाई तुझा आशीर्वाद मालिकेच्या आजच्या 2 मेच्या भागात अवनीला काहीही करून विवानसोबतचं लग्न मोडायचं असतं. त्यासाठी तिचे प्रयत्न चालू असतात. सुरुवातीला ती स्वातीला समजावते, नंतर तिच्या बाबांना, आईला, पण कोणीच तिचं काहीच ऐकून घ्यायला तयार नाही आहे. उलट या लोकांनी तर तिच्या लग्नाचा मुहूर्तसुद्धा ठरवला आहे. आणि लग्नाच्या खरेदीला जातानाच राजा विवानच्या गाडीची धडक होते. त्या दोघांमध्ये बाचाबाची होते आणि विवानची चूक असल्यामुळे अवनी स्वतः राजाची बाजू घेऊन बोलते आणि याच एका घटनेने राजा अवनीच्या आयुष्यात येणार आहे. पण असं नेमकं काय घडणार आहे की राजाची एंट्री अवनीच्या आयुष्यात होणार आहे? बघूयात. त्यासाठी व्हिडिओ हा भाग तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागेल. अवनी खूपच अस्वस्थ असते. बाबांच्या बोलण्याचा सतत विचार तिच्या डोक्यात घोंगावत असतो आणि इतक्यातच स्वाती येते. स्वाती विचारते की अशी का बसली आहेस, काही हवं आहे का तुला? त्यावरती चिडून म्हणते की काही नको, तू जा. स्वाती पुन्हा विचारते की अगं काही हवं असेल तर सांग. त्यावर अवनी म्हणते सुटका हवी आहे त्या रेम्या डोक्याच्या बाउन्सरकडून. स्वाती तेव्हा तिला सांगते की अगं हळू, कोणीतरी ऐकेल ना. अवनीला फरकच पडत नाही. ती म्हणते की ऐकू देत. चीफ गेस्ट ना अगदी बरोबर बोलले होते. मुली गोल्ड मेडल घेताना असं बोलतात खरं, पण नंतर येतात स्वतःच्या नवऱ्याला घेऊन. अवनी खूपच संतापते. मला पण माझी स्वप्न पूर्ण करायची आहेत यार. मी काय गोल्ड मेडल लग्न करण्यासाठी मिळवले का? माझी पण काहीतरी स्वप्न आहेत ना. पण इथं कोणाला माझं ऐकूनच घ्यायचं नाही आहे. स्वाती तिला विचारते की अवनी, अगं तुम्हाला मते तू मला का घेते? मी कधी घरातल्या डिसिजन मेकिंगमध्ये असते तरी का? त्यावर अवनी तोंड पाडून तिची माफी मागते की सॉरी, पण तू एक काम कर ना, तू समजाव ना बाबाला. आता स्वातीची घाबरगुंडी उडते. ती म्हणते की मला नाही जमणार. ते काढता पाय घेते. अवनी वैतागते की ठीक आहे, घाबरा तुम्ही ना, सगळेच जण मिळून बाबांना घाबरा. आणि ती स्वातीला सुचवते की ताई, सॉरी वहिनी, तू दादाशी बोल ना, तू ना दादाला कन्व्हिन्स कर. त्यावर स्वातीला इतकं हसू येतं आणि तुला वाटतं की बाबा महेशचं ऐकतील. त्यावर अवनी चिडते, तू निगेटिव्ह नको ना राहू, बोलू पण नकोस निगेटिव्ह. तू ना पॉझिटिव्ह राहा. तू एक काम कर, तू ना तुझं वुमन्स कार्ड वापर. म्हणजे ना तू दादाला इमोशनल ब्लॅकमेल कर. तू ना सांग दादाला की महेश, अवनीचं जर त्या मुलाशी लग्न झालं ना तर मग तिचं आयुष्य संपेल. ती ना तिच्या आयुष्यातून उठेल. तू सांग दादाला. आणि जर का तरीही जबरदस्ती तुम्ही अवनीचं लग्न त्याच्याशी लावलं तर मग तुझा माझा संबंधच संपला. त्यावर स्वाती इतकी घाबरते, ती आधीच हात टेकते. मला नाही जात जमणार. अवनी तिला गळ घालते की वहिनी प्लीज, हे फक्त तूच करू शकतेस. खरं तर बायकांनाच जमतं त्यांच्या नवऱ्याचं मन वळवायला. तू बहिणीचं नाही का ऐकणार? ती इतकी रिक्वेस्ट करते. इतक्यातच महेश स्वातीला हाक मारतो की अगं स्वाती, माझ्या लॅपटॉपवरच्या बॅगवरती काय ठेवलं आहेस तू? अवनी तिला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करते, पण स्वाती तिला हे सांगते, आता जर नाही केले ना तर तुझा भाऊ जीव घेईल माझा. आणि ती निघून जाते. इकडे रस्त्याने यशादा निघालेला असतानाच पाठीमागून राजा येतो. सतत हॉर्न वाजवत असतो. शेवटी यशादा वैतागतो की पिपी पिपी करत बसू नकोस रे बाबा, अरे जा ना, तुला तुझी वाट मोकळे. जेव्हा मागे बघतो ना तो तर राजा असतो. तो पाहताच यशादा विचारतो की राजा तू? राजा विचारतो की अरे म्हणजे बर्फ पण गरम होत असतोय म्हणायचं. गाडीच्या खाली उतरून तो माफी मागतो की सॉरी साहेब, चूक झाली आमची. त्यावर यशादा त्याला म्हणतो की अरे सायकलची चेन पडली, सायकल ढकलत जाणारा कोणी गुत्तेदार साहेब असतो का? त्यावर राजा म्हणतो की माझ्यासाठी तर असतोच. आता यशादा घरी जाणार. राजा त्याला कळ घालतो की अरे थांब रे बाबा, सायकल तिथेच लाव आणि ये इकडे. त्यानंतर गाडीतून पाण्याची बॉटल काढून तो यशोदाला पाणी प्यायला देतो. थोडंसं पाणी पिऊन त्याचं मन थोडं शांत होतं. त्यावर राजा चिडून म्हणतो की सुलो आत्याचा ना तीव्र निषेधच आहे. तुझा आणि नमी वहिनीचं किती छान चाललं होतं बोलणं, आली लगेच मध्ये. यशोदा राजाला तटावतो की निषेध काय निषेध, अरे मुलगी आहे तिची. राजा मुद्दाम त्याला विचारतो आणि तुझी कोण आहे? यशोदा आता उत्तर द्यायचं टाळतो. त्यावर राजा
मुद्दाम त्याची थट्टा करतो. अरे रस्त्याच्या मध्येच कुठं गुलूगुलू करतो, बोलायचंच होतं तर बाजूला घेऊन जायचं ना. त्यावर यशोदा चिडतो, ए गुलूगुलू कुठं करत होतो, ते रस्त्याच्या मध्ये भेटली म्हणजे दोघेही रस्त्यावरून जाऊ राहिलो होतो, भेटली म्हणून बोललो सहज. राजा मुद्दाम विचारतो, मग काय बोलणं झालं तुमच्यात? यशोदा सांगतो की ती फक्त एवढेच विचारून राहिले होते की आज मी म्हणजे मुलगी बघायला गेलो होतो ना आपण, तर त्या कार्यक्रमाचं काय झालं बुवा? त्यावर राजा विचारतो की दादा, नाही म्हणजे तुला खरंच काही कळत नाही आहे की काही कळवूनच घ्यायचं नाही आहे? आता तो थेट मुद्द्याला हात घालतो. यशोदाला तो विचारतो, जर तुला खरंच नवीन लग्न करायचं असेल ना, तर हा राजा स्वतः तुमचं लग्न लावून देईल. मग ती आत्या आणि तो दत्तू काका दोघेही गेलेत चुलीत. तिचा शाप बीप तिचं बोलणं ते काही मनावर घ्यायचं नाही. इकडे आता नमी कसं बसं तरी घरी धावत येते, पण तिथेही तिला तिच्या आईचा सुलवात्याचा मार खावाच लागतो. अगं 7 जन्मीचा शत्रू आहे तो माझा आणि तू त्याच्याच पोराला भेटायला जातेस. आता दत्तू काकालाच ओरडते की ए दादा फोन ठेव तू आधी खाली. दत्तू काका विचारतो की काय झालंय? सुलवात्या सांगते की हिची ना मती गुंग झाले, सतत उठ सूट त्या यशाला भेटायला जात असते. दत्तू काका सुलवात्याला समजावतो, अय तायडे, अगं कशाला मारून राहिली तू पोरीला, मोठी झाली ना आता ती. सुलवात्या चिडून म्हणते की मोठी झाली, पण हिची अक्कल ठिकाणावर ते नाही आली. आता रस्त्याच्या मध्येच त्या धोंड्याच्या पोरासोबत कुलूकुलू गप्पा मारत बसले होते. असं जर त्यात तिला कोणी रस्त्यावरती पाहिलं तर तिच्यासाठी स्थळ घेऊन येईल का कोणी? त्यावर नमिता सांगते की नाही येऊ देत. सुलवात्या तिच्यावरती वचकते की थोबाड फोडेन. तुझा बाप तिथं तुझ्या लग्नासाठी पैन पै चोडण्यासाठी राब राब राबतोय आणि हे काय करते इथं? त्या धोंड्याच्या पोरासोबत गप्पा मारत बसते. त्यावर दत्तू काका तिला समजावतो की ऐ नमे, जरा आईबापाचा विचार करावा. त्यावर नमिता विचारते की आता आईनंच धोंडी मामाच्या घराचे जरी घर घेतले, आता मग समोर दिसल्यानंतर त्यांच्या पोरांशी बोलायचं पण नाही का मी? सुलवात्या तिला सांगते की सक्का मामा हा पक्का वैरी असतोय. त्यावर नमिता म्हणते की तुझाच आहे तो, माझा नाही आहे. सुलवात्या आणखीनच चवताळून उठते. आता ती पुन्हा मारायला जाणार. दत्तू काका कसं बसं तरी तिला थांबवतो. नमिताची समजूत घालतो की नमे, कशाला लहान लेकरासारखं वागतीस ग? अगं मोठी झाली तू आता, जाऊ देत, जा स्वयंपाक पाण्याचं बघ सगळं काही ते. तेव्हा नमिता नाक मोडते आणि तिथून निघून जाते. सुलवात्या तिला ताकीद देते की पुन्हा जर दिसलीस ना तर तंगडच सोलून काढते तुझं. आता सुलवात्याच्या नवऱ्याचा फोन आलेला असतो, तर तो काका फोन रिसीव करतो. बोला ताजी. सुलवात्या त्याच्या हातातून फोन हिसकावून घेते. हे एक वेगळंच टोक्याला हॅडॅक आहे. मोहन विचारतो की ऐक ना सुले, मी तिकडे गावाकडे येऊ शकतो काय? त्यावर सुलवात्या चिडून विचारते, यायचं आहे? 25 तोळं सोनं तरी जमवलंच असेल. तो सांगतो की नाही नाही, मग निदान 4-5 लाख रुपये कॅश तरी जमवले असेल. तो पुन्हा सांगतो की नाही. सुलवात्या त्याच्यावरती वचकते की मग कुठल्या तोंडाने तुम्ही इकडे येत आहे? सुलवात्या मोहनला ताकीद देते, जोपर्यंत मुलीच्या लग्नासाठी पैसे जमवत नाहीत ना तोपर्यंत तोंड दाखवायला इकडे यायचं नाही, नाहीतर घरात बी घेणार नाही. त्यावर दत्तू काकाला हसू येतं. खरं तर तो त्याच्या बहिणीची पाठच थोपटतो की हे केलं ना ते एकदम बराबर केलं बघ तायडे. ती वैतागते की हे एक डोक्याला भलतंच हाड्या काय वैताग आहे नुसता. तिकडे राजाचं बोलणं ऐकून यशोदाला इतकं हसू फुटतं. तो विचारतो की येडाय का रे तू? आधीच एवढे मोठे राडे चालू आहेत, त्यात आणखीन हा राडा कशाला? राजा सांगतो की अरे पण राजा आहे ना तुझ्यासोबत. यशोदा हसत म्हणतो की नाही रे, आधीच आत्याचे एवढे सारे शाप आहेत, त्यात अजून कशाला भर घालतोस? आधीच्या तिच्या शापातून सुटका नाही होऊन राहिली, आता हे कुठे मांडतोच आणखीन? आणि तो विचार करतो की आपल्या घराला बाईचा आशीर्वाद मिळणार आहे की नाही काय माहिती. त्यावर राजा मोठ्या विश्वासाने सांगतो की मिळणार, कन्फर्म मिळणारच. अरे दादा, कारण होप. त्यावर यशोदा म्हणतो की होप लई तोफ चीज आहे रे. आणि यशोदा हसत त्याला विचारतो की पण राजा, तुझ्याकडे एवढं पोतं भरून होप येते कुठून रे? त्यावर तो निळ्या भोर आकाशाकडे बघून सांगतो की तिथनं येते.
आपली आई देते मला होप. दादा, ती आपल्याकडे बघत असेल ना रे. तिचा आशीर्वाद आहे आपल्या पाठीशी. कन्फर्म तिचा आपल्याकडे लक्ष असणारच आहे. दादा, अरे आत्याचा शाप आपल्या आईच्या त्या आशीर्वादापुढे टिकूच शकत नाही रे. आईचं लक्ष आहे आपल्याकडे. त्याच्यासोबत यशोदासुद्धा खूपच हळवा येतो. राजाच्या डोळ्यातून अश्रू येतात. तो कसंबसं तरी लपवण्याचा प्रयत्न करतो आणि तो पुन्हा ठाम विश्वासाने यशोदाला सांगतो की येणार. आपल्या घराचा उंबरठा ओलांडून बाई आपल्या घरी येणार. आईचा आशीर्वाद आहे, देवीचा आईचा आशीर्वाद आहे. आता तो फिरून पुन्हा त्याच प्रश्नावर येतो. यशोदाला तो विचारतो की दादा, तू सांग, तुला कशी मुलगी पाहिजे? नमीसारखी पाहिजे का? आता यशोदा इतका वैतागतो की हे बाबा, तू पुन्हा सुरू होऊ नकोसा. यशोदाला आता राजा कळ घालतो की दादा ऐक ना. यशोदा मला सांगतो, मला तुझं काहीच ऐकायचं नाही आहे, आणि तसाच निघून जातो. राजा म्हणतो की दादा, अरे पण मला कशी मुलगी पाहिजे ते तर ऐक ना. इकडे अवनी इतकी अस्वस्थ असते. आता चंद्रकांत तिला शोधत शोधत गॅलरीमध्ये येतो. जेव्हा त्याचं लक्ष जातं अवनीकडे, तो विचारतो की छकुली, काय करतेस इथे? अवनी चिडून म्हणते की छकुली, पण छकुलीचे बाबा तिचं तर काहीच ऐकत नाहीत ना. त्यावर चंद्रकांत तिच्या जवळ येऊन विचारतो की काय झालं? मग आपण त्यांचं घर उन्हात बांधूयात? अवनी इतकी चिडते. ती विचारते की बाबा, मी तुम्हाला जड झाले आहे का? नाही म्हणजे मी तुम्हाला ओझं झाली आहे का? त्यावर धक्क्याने चंद्रकांत तिला आपल्याकडे वळवतो की हे अवनी, असं काय म्हणतेस? अगं तू तर माझा प्राण आहेस. त्यावर अवनी विचारते की हो, मग स्वतःचा प्राण असं कोणी कॅनडाला सोडून येतं का? आता अवनीचा राग कशाबद्दल आहे ते तर चंद्रकांतला उमगतं. अवनी चिडून दूर निघून जाते. तेव्हा चंद्रकांत अवनीची समजूत घालतो की प्रत्येक बापाला त्याच्या मुलीला कधी ना कधी सासरी हे पाठवावंच लागतं ना. कितीही प्रेम असलं तरी त्याचं कर्तव्य त्याला टाळता येत नाही. अवनी, अगं लहानपणापासून तुला जे हवं होतं, तू जे मागितलंस ते सगळं मी तुला दिलं. तुझा एकही शब्द आजपर्यंत मी खाली पडू दिला नाही. हे झालं प्रेम. पण आपल्या लेकीचं योग्य वयात लग्न लावून देणं हे झालं त्याचं कर्तव्य. त्यावर अवनी वैतागते की बाबा, अहो पण मी लग्नाला नकार देतच नाही आहे. मला फक्त थोडा वेळ हवा आहे. फक्त आत्ता मी या लग्नासाठी तयार नाही आहे. त्यावर आता चंद्रकांत स्वतःचं निर्णय लादतो तिच्यावरती. अवनीला तू सांगतो की मग तयार कर स्वतःला, पण तुला लग्नाला उभं राहावं लागेल. तुला स्वतःला तयार करावंच लागेल. हा मी इतकं तरी समजू शकतो अवनी की अचानकच हा लग्नाचा निर्णय ऐकल्यानंतर तू गोंधळली असशील, भांबावून गेली असशील. पण याबद्दल तू बोल ना तुझ्या आईशी. मनातलं गोंधळ कमी कर. या सगळ्यातून ती आधीच गेलेली. बरं आईशी बोलायचं नसेल तर आहे ना आपल्या घरात तुझ्या वयाचीच स्वाती. तू तिच्याशी बोल, विचार नेमक्या काय भावना असतात. ती पण अशीच आली ना अचानक लग्न करून आपल्या घरात. पण आवलीना नेमकं काय म्हणायचं आहे ते मात्र चंद्रकांतला अजूनही लक्षात येत नाही. अवनी वैतागते, चिडचिड करते की बाबा, तुम्हाला कळत नाही आहे अहो मी काय म्हणते ते. तुमच्या लक्षात येतं आहे का? अहो मी गोल्ड मेडल मिळवले, ते काय फक्त लग्न करण्यासाठी का? अहो मला माझ्या स्वप्नातलं प्रोजेक्ट पूर्ण करायचं आहे. मस्त सुंदर छान असं घर बांधायचं आहे. मी काय म्हणते तुम्हाला नाही कळणार आहे बाबा. मला लग्न करायचं नाही आहे. आणि ती चिडून झोपाळ्यावरती बसते. पण अवनीच्या चिडण्यामागचं कारण जाणून न घेता चंद्रकांत स्वतःचाच एक वेगळाच असा अर्थ काढतो. तुझ्यासाठी बाबाचा शब्द हा फायनल असायचा अवनी. मग आता असं काय झालंय? तुझं कोणावरती प्रेम आहे म्हणून अशी वागतेस का? तो स्वतःच्या मनाला प्रश्न विचारतो. चंद्रकांत अवनीच्या जवळ बसतो आणि तिला तो संशयाने विचारतो की अवनी, म्हणजे प्रोजेक्टचं स्वप्न पूर्ण करायचं आहे म्हणून तू लग्नाला नकार देतेस की आणखीन काही कारण आहे? आता नक्की त्याला काय म्हणायचं आहे त्याचा अर्थ अवनीला कळतो. तितकीही ती अक्कल शून्य नाही आहे. पण ती तरीही समजावत राहते, प्रयत्न करत राहते की बाबा बाबा मला नाही माहिती आहे, मला फक्त माझं स्वप्न पूर्ण करायचं आहे. त्यावर
चंद्रकांत फिरून तोच सल्ला देतो की अगं मग कर ना, लग्नानंतर विवांच्या साथीने तू तुझं स्वप्न पूर्ण कर. इतक्यातच आई येते. ती विचारते किंवा काय बोलणं चालू आहे बाप लेकीचं. त्यावर अवनी तिच्यावरतीच भडकते. सगळी भडास तिच्यावरती काढते. आई, तू कशासाठी आली आहेस इथे? माझं बाबांसोबत महत्त्वाचं बोलणं चालू आहे. आणि तसंही मी जरी तुला सांगितलं तरी तू माझ्या बाजूने निर्णय घेणारच नाही आहेस. तू जा बरं इथून. आता चंद्रकांत तिला दटावतो की अवनी, आईचं असं बोलतात का? अवनी तिची माफी मागते. त्यावर आई म्हणते की अवनी, नाही म्हणजे तुमचं महत्त्वाचं काय आहे ते बोला, पण तुला एक सांगू का, इतकं सगळं करूनही तुझं लग्न टळणार नाही आहे. आता तर अवनी इतकी रडकुंडीला येते. म्हणजे फिरून ते सगळं ते तिच्या लग्नावरतीच नेऊन का आदळतायत. अवनी चिडून म्हणते की बघितलंच बाबा, शेवटी ती माझ्याच विरोधात बोलली. हे सगळं काहीही असलं ना तरीसुद्धा मला तुम्हाला सोडून नाही जायचं आहे. आणि ती चंद्रकांतच्या खांद्यावरती डोकं ठेवते. तेव्हा चंद्रकांतला इतकं हसू येतं. तो आता रुसलेल्या अवनीला समजावतो, मनवण्याचा एक प्रयत्न करतो की अवनी, हे बघ, आजपर्यंत तू जे मागितले ते सगळं मी तुला दिले का नाही? लहानपणापासून तुझे सगळे लाड, तुझे सगळे हट्ट मी पुरवले की नाही? तुला सगळं काही मनमोकळेपणाने करता यावं यासाठी स्वातंत्र्यही दिलं की नाही? जर आजपर्यंत मी माझ्या लेकीचा शब्द खाली पडू दिला नाही तर मग आज मी पण कोणाला तरी शब्द दिलाय. आता तू माझा शब्द खाली पाडणार आहेस? म्हणजे सरळ सरळ चंद्रकांतचं इमोशनल ब्लॅकमेलिंगच चालू आहे. आई मध्येच म्हणते की तुमची मुलगी तुमचा शब्द कधीच खाली पडू देणार नाही आहे. तितके ती समजूतदार आहे. त्यावर आता चंद्रकांतला अवनीवरती तितका विश्वास तर असतोच. तो विश्वासानेच सांगतो की माहिती आहे मला. बरं चला, आता आपण बाकीच्या गप्पा ज्या राहिल्यात त्या ना जेवता जेवता बोलूयात. उद्या तसंही खरेदीला जायचं ना. अवनी अजूनच हादरते. विचारते की खरेदीला? त्यावर तिची आई तिला सांगते की हो, अगं आता लग्न जवळ आलं आहे म्हटल्यानंतर खरेदीला जावं तर लागेलच ना. अवनी धक्क्याने विचारते की मुहूर्त काढलाय? चंद्रकांत हसतो आणि समजावतो की अगं काय आहे, तिला काही माहीत नाही आहे. विवांची रिक्वेस्ट होती ना की त्याला कॅनडाला जायचं आहे, त्याच्या आधी हे लग्न व्हावं, त्यामुळे फक्त आपण घाई करतोय. आई बाबा तर आता निघून जातात. पण अवनी इतकी चिडचिड करते. ती काय म्हणते माहिती आहे? यार, मला नाही करायचं आहे त्या नागसाड्याचे लग्न. मुलगा निवडताना तरी चांगला निवडायचा ना. प्रेक्षकांनो, भाग इथेच संपतोय. या नव्या मालिकेचे एपिसोड सर्वात आधी पाहण्यासाठी सबस्क्राईब जरूर करून ठेवा. पुढील भागात आपण बघूयात की विवान आणि राजा दोघांचीही गाडीची धडक होते आणि दोघांमध्येही रोडवरतीच बाचाबाची होते. खरं तर विवानची चूक असते. विवान आधी गाडीत धडकवतोही आणि नंतर राजावरती दमदाटीसुद्धा करतो, कॉलर पकडतो. आणि ते सगळं अवनी पाहते. अवनी स्वतः विवानला त्याची माफी मागायला सांगते. आणि अवनीला पुन्हा समोर पाहून राजा इतका खुश होतो. पण आता याच एका घटनेने मोठा ट्विस्ट येणार आहे. राजाची नोकरी जाते आणि त्यानंतर तो अवनीचा ड्रायव्हर म्हणूनच तिच्या आयुष्यात एंट्री घेणार आहे. मग त्यानंतर त्या दोघांचं लग्न कसं होतं आहे ते पाहणं जास्त मनोरंजक ठरणार आहे.